नमस्कार. तू रे माझा मितवा सिरियलचे प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत इथे राकेशकडे पैसे मागण्यासाठी दादा आलेले असतात, पण तो फोन उचलत नाही. दादा थेट पोचतात राकेशच्या घरामध्ये, म्हणजे ईश्वरी आणि अंजलीकडे. तिथे गेल्यानंतर ते त्यांना भेटतात. मी आलो हे सांगा असा निरोपही देऊन जातो. आणि ज्यावेळेला अंजली फोन करत असते तर तो फोनही उचलत नाही. आजीला आणि ईश्वरीला त्या लोकांचं येणं जरा खटकतं. अंजली दिवसभर फोन करून परेशान असते. तो फोन उचलत नाही राकेश. तर थोड्याच वेळात तिच्या पाठीमागनं दरवाजाचा खडखडण्याचा आवाज येतो. मागे वळून पाहते, राकेश आलेला असतो आणि त्याला इतकं पिटलेलं असतं कोणीतरी, बेदम हाणमार केलेली असते त्याला. आणि त्याचं ते सगळं मारलेलं रूप, बिचाऱ्याची एवढी फाटलेली अवस्था पाहून अंजलीला त्याची कीव येते. तर तो सांगतो, मी लोकांना जर मदत केली नाही, पैसे दिले नाही तर ते माझा जीवही घेतील. मला चालेल समाजासाठी जीव द्यायला. तर ती म्हणते, तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही कुठून द्याल, मी तुमची मदत करते. तर तो म्हणतो, तू कशी करशील. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली अर्णवकडे 10 लाखाची मागणी करते. आता अंजली आणि अर्णव ह्या दोघांमध्ये जे बोलणं होते 10 लाखाचं, त्याच्यानंतर जर अर्णवने पैसे दिले नाही तर अंजलीच्या मनामध्ये तिढा नक्कीच तयार होईल की माझ्या भावाचा माझ्या अजिबात जीव नाही. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते आपण लवकर पाहूया.